राजस्थानच्या कोटा शहरातून एका माणसाला अटक झाली। नाव होतं मनीष शर्मा। मनीष शर्मा पण सोशल मीडियावर तो ओळखला जायचा मोहन खान म्हणून। त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या गोष्टी पाहून पोलिसांनाही क्षणभर विश्वास बसला नाही। तब्बल 40,000 आक्षेपार्ह अश्लील व्हिडिओ आणि त्यासोबत एक संशयास्पद नेटवर्कचे धागे जे थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचत असल्याचा दावा करण्यात आला। हे प्रकरण नक्की काय आहे, मनीष शर्मा मोईन खान कसा बनला आणि या नेटवर्कचे धागे खरोखरच देशबाहेर पोहोचतात का, हे सगळं सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। मंडळी, अलीकडच्या काळात देशातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून एकाच हाटिनीची प्रकार समोर येत आहे। काही महिन्यापूर्वी नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण प्रकरण गाजलं होतं। त्यानंतर पुण्यातील विप्रोमध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत अगदी त्याच पद्धतीनं घडलेलं प्रकरण समोर आलं। शहर बदलतात, राज्य बदलतात, पण घटनांचा प्रकार असाच असतो। असाच एक प्रकार राजस्थानच्या कोटा शहरातून समोर आला आहे। 15 जून रोजी विज्ञान नगर पोलीस ठाण्यात बजरंग दलाचे कार्यकर्ते योगेश रेनवाल यांनी एक तक्रार दाखल केली आणि त्यातून या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली। तक्रारीनुसार पोलिसांनी त्वरित FIR नोंदवला आणि विज्ञान नगर परिसरातील रहिवासी मनीष शर्मा याला अटक केली। IPCच्या कलम 196, 299, 352 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66, 67 आणि 67A अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। आता या मनीष शर्माची खरी ओळख काय होती हे समोर आलं तेव्हा प्रकरण वेगळ्याच वळणावर गेले। तपास अधिकारी मांगीलाल यांच्या म्हणण्यानुसार हा आरोपी टेलिग्राम वरून काही सिक्रेट ग्रुपमध्ये सक्रिय होता। या ग्रुप्समध्ये तो मोईन खान या नावाने वावरत होता। स्वतःची खरी ओळख लपून तो या नेटवर्क मध्ये सहभागी होता। बजरंग दलाने दाखल केलेल्या तक्रारीत अधिक गंभीर आरोप करण्यात आले आहेत। संघटनेच्या म्हणण्यानुसार मनीष शर्मा उर्फ मोईन खान हा टेलिग्राम सोबतच डिस्कॉर्ड आणि स्नॅपचॅट सारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधायचा। सुरुवातीला मैत्री, मग हळूहळू भावनिक जवळीक निर्माण करायचा आणि नंतर या महिलांना धार्मिक दृष्टिकोनातून प्रभावित करण्याचा प्रयत्न करायचा। विशेष म्हणजे या नेटवर्कने तो कोणाला टार्गेट करायचा हे अत्यंत विचारपूर्वक निवडक होता, असा दावा करण्यात आला। घटस्फोटित महिला, एकट्या राहणाऱ्या महिला, कौटुंबिक अडचणींमध्ये अडकलेल्या महिला किंवा मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिला, म्हणजे ज्या आधीच एखाद्या संकटातून जात असतात त्यांना जाणीवपूर्वक निवडलं जायचं। त्यांना सांगितलं जायचं की त्यांच्या सर्व समस्या एकमेव उत्तर इस्लाम धर्मात आहे। या प्रकरणात एक टेलिग्राम ग्रुपचं नावही समोर आलं, सनातनियों की निलामी। या ग्रुपमध्ये हिंदू महिलांचे 40,000हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचं बजरंग दलाने म्हटलं। आरोपीच्या मोबाईलमध्ये या ग्रुपमधून डाउनलोड केलेले व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचं पोलिसांनी मान्य केलं। काही ऑडिओ क्लिप्सही या प्रकरणाशी जोडल्या जात आहेत। या क्लिप्समध्ये मुस्लिम युवकांना संघटित करण्याबाबत, त्यांना एका विशिष्ट दिशेने घेऊन जाण्याबाबत चर्चा होत असल्याचा दावा केला जातोय। जिहाद, अल अकबर आणि गजवाए हिंद यासारखे शब्द काही ऑनलाईन ग्रुप्समध्ये वापरले जात असल्याचा बजरंग दलाने सांगितलं। या प्रकरणाला सर्वात मोठं वळण मिळालं ते पाकिस्तान कनेक्शनच्या दाव्यामुळे। बजरंग दलाच्या तक्रारीनुसार मनीष शर्मा उर्फ मोईन खान हा टेलिग्राम, स्नॅपचॅट आणि डिस्कॉर्डच्या माध्यमातून पाकिस्तानमधील काही संशयास्पद हँडलर्सशी जोडला गेला होता। या हँडलर्स कडून सूचना येत होत्या, कोणत्या महिलांना लक्ष्य करायचं, संवाद कसा वाढवायचा, धर्मांतरण प्रक्रिया कशी राबवायची, हे सगळं ऑनलाईन माध्यमातून सांगितलं जात होतं, असा आरोप करण्यात आला। या प्रकरणातील एका महिलेबद्दल अशी माहिती समोर आली की ती आपल्या लहान मुलासह घर सोडून दुसऱ्या शहरात गेली होती। तिकडून ती पाकिस्तान हँडलर्सच्या संपर्कात आल्याचा दावा केला जातोय। तिच्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाईन चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग असल्याचंही सांगितलं जात आहे। तपास अधिकारी मांगीलाल यांनी मात्र यावर महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं। त्यांनी सांगितलं की पोलीस तपासात अद्याप पाकिस्तान कनेक्शनचे कोणतेही ठोस पुरावे हाती आलेले नाहीत। धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं। मात्र आरोपीचा मोबाईल, चॅट्स, सोशल मीडिया अकाउंट्स आणि डिजिटल पुरावे या फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। सध्या मनीष शर्मा उर्फ मोईन खान न्यायालयीन कोठडीत आहे। पोलीस त्याच्या मोबाईलमध्ये डिजिटल पुरावे, चॅट्स, व्हिडिओ आणि सोशल मीडिया नेटवर्कचा डाटा तपासत आहेत। या तपासातून आणखीन काही अटक होऊ शकतात का, असं सूत्रांनी सांगितलं आहे। बजरंग दलाने पंतप्रधान कार्यालय,
केंद्रीय गृह मंत्रालय आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना तक्रार सादर केली असून राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. आरोपीचे बँक खाते, आर्थिक व्यवहार, संपर्कातील व्यक्ती आणि संपूर्ण सोशल मीडिया नेटवर्कची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुढे आहे. या प्रकरणाचे धागे कोटापुरते मर्यादित नाहीत असंही सांगितलं जात आहे. जयपूर, करौली, इंदूर यासह अनेक शहरांपर्यंत या नेटवर्कचे संबंध असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे हे देशव्यापी नेटवर्क असू शकतं का, हा प्रश्न आता तपासाच्या केंद्रस्थानी आहे. कोटा कन्व्हर्जन केसेस एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे अधोरेखित केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म, टेलिग्राम, डिस्कॉर्ड, स्नॅपचॅट सारखी अनक्रिप्टेड माध्यम आता केवळ संवादाची साधने राहिलेली नाहीत. ही एक नवीन प्रकारच्या गुन्हेगारीसाठी वापरली जात आहे, जी ओळख तपासणं आणि सिद्ध करणं अत्यंत कठीण आहे. पोलीस म्हणतात पुरावे अद्याप अपुरे आहेत. संघटना म्हणतात हे एक मोठं राष्ट्रीय षडयंत्र आहे आणि तपास अजूनही सुरू आहे. खरं काय आहे, खोटं काय आहे, हे येत्या दिवसात फॉरेन्सिक रिपोर्ट्स समोर आल्यानंतर स्पष्ट होईल. पण जेव्हा गुन्हेगारी आता स्क्रीनच्या आड लपून डिजिटल माध्यमातून होऊ लागली आहे, तेव्हा आपली यंत्रणा, आपले कायदे आणि आपण स्वतः यासाठी खरोखरच तयार आहोत का? तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.